हे बघा, पंकजाताई असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, आमचे छगनरावजी भुजबळ साहेब असतील, गोपीचंदजी पडळकर असतील, बावनकुळे साहेब असतील, विजयजी वडेट्टीवार असतील, किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षातले विरोधातले लोक असतील, या सगळ्या लोकांना माहिती आहे काय झालंय महाराष्ट्रामध्ये. ओबीसीचं आरक्षण संपल्याची जाणीव सगळ्यांची आहे, पण बोलायचं कुणी, मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी, ही गत महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या नेत्यांची झाली. कॅबिनेटमध्ये असलेल्या 8-9 मंत्र्यांची झाली. ओबीसी सब कमिटीची झाली. महाराष्ट्रामध्ये ओबीसी सब कमिटी स्थापन झाली. मराठा सब कमिटीच्या 13 बैठका होतात, पण ओबीसी सब कमिटीच्या 2च बैठका होतात. म्हणजे ओबीसीचं म्हणणंच ऐकून घ्यायचं नाही असं इथल्या सरकारनं ठरवलंय. पण सरकारला याचा पश्चाताप होईल एवढं मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो.